नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की जे काही आपण आपले मशरूम बॅग्स लावले आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितले असेल. जर तुम्ही नाही बघितले असेल तर माझं चॅनल ओपन करा आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओज आतापर्यंत आले आहे. तर जे काही आता नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहून कशा पद्धतीने केलं आहे ते सगळी प्रोसेस तुम्ही बघू शकता आणि तुमच्या जागेवर पण तुम्ही प्रयत्न करू शकता. आता जे काही आजचा व्हिडिओ आहे अपडेट बाबत आहे, तर आजचं जे काही व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार, याच्यानंतरचे जे काही व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचणार ते सगळे अपडेटचे असणार. तर जे आम्ही मशरूम लावलं आहे त्याच्यामध्ये बॅग्समध्ये किती पर्सेंटेजमध्ये मायसिलियम स्प्रेड झाला आहे आणि तिथे अड्या लागत आहे नाही लागत आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तर आपण सुरुवात करू, त्या सगळ्या मी तुम्हाला आता दाखवतो. आता या आपल्या सगळ्या बॅग आहे, याच्यामध्ये मायसिलियम चांगल्या पद्धतीने स्प्रेड होऊन राहिलेला आहे हळूहळू. आणि या खालच्या जे आहे नवीन बॅग्स आहे, ही एक बॅग, 2, 3, 4, 5, 6 या जुन्या बॅग आहे. तर या जुन्या बॅगमध्ये मायसिलियम तुम्ही बघू शकता हळूहळू बॅग पिवळीवरून पांढरी येत आहे. नाहीतर ही अशी बॅग असते आणि तुम्ही या बॅगमध्ये आणि या बॅगमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. या 23 तारखेची आहे आणि या 25 तारखेची आहे, तर डिफरन्स तुम्हाला जाणवत असेल. ठीक आहे. तर मायसिलियम स्प्रेड होऊन राहिलेला आहे हळूहळू. फक्त एकच जे आपल्याला त्रास होता अड्यांचा, तर तुम्ही इथे बघू शकता. इथे थोडं काळं दिसून राहिलेलं आहे. काही या बॅगमध्ये पण आलेलं आहे, हे बघा इथे पण आलेलं आहे. बट याच्यामध्ये अळ्या लागलेल्या नाही आहे, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. त्याच्या मागच्या बॅग पण आत्ता नवीन आहे 25 तारखेच्या. ठीक आहे. तर या काही अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. आणखी एक पुन्हा गोष्ट सांगायची होती की आपलं टेम्परेचर जे आहे ते आता हळूहळू कंट्रोल होऊन राहिलेलं आहे या रूमचं. बाहेर ऊन निघाली तर त्यामुळे ते टेम्परेचर कंट्रोल करणं थोडं त्रासदायक होतं. तर त्यासाठी म्हणून आपण इथे छोटासा कूलर आणला आहे, तो कूलर लावू आणि टेम्परेचर त्याला आपण मेंटेन करू. ठीक आहे. तर आता सध्याचं काय टेम्परेचर आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. तर आत्ताचं जे काही टेम्परेचर आहे तुम्ही बघू शकता. मी 2 मीटर लावलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजेलच की आता टेम्परेचर 26.2 to 26.4च्या मधात दरम्यान आहे आणि ह्युमिडिटी 99% आहे. इन केस जर बाहेर ऊन निघाली आणि आता आपल्याला टेम्परेचर वाढत आहे 27-28 होत असेल, तर त्यासाठी म्हणून आपण कूलर लावतो. ठीक आहे. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत नवीन अपडेटसोबत. नमस्कार.